नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुम्ही पाहताय कृषी यूट्यूब चॅनल. मी निखिल सर आपले सर स्वागत करतो. आपलं वांगे पीक आहे. आपण वांगे पिकावर रेग्युलर फवारणी करतोय. यापूर्वी पण भरपूर स्प्रे केलेत, पण सध्या वांगे पिकावरती पांढऱ्या माशी जरा जास्तच प्रादुर्भाव झालाय. आपण यापूर्वी पण त्यासाठी स्प्रे केलेत, तर अजून प्रादुर्भाव राहिला होता. जास्त काय नाही, 1-2% प्रादुर्भाव राहिला होता. कारण वांगे पीक पांढरी माशी आली म्हणजे पिकामधील पूर्ण रस शोषण करते, त्यामुळे त्याला कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. जर कंट्रोल केलं नाही तर पूर्ण वांगे पीक प्लॉट आपला नुकसान होईल जास्त प्रमाणात. कारण बाकी किडे जरी कंट्रोल कमी जास्त झालं तरी ठीक होऊन जाईल, पण वांगी पांढरी माशी कंट्रोल केल्यानंतर कारण कसं असतं, पांढरी माशी डायरेक्ट पाण्यातील रस शोषण करते. पाण्याचा झाडात जर रसच राहिला नाही तर वांगी पिकाचं आपलं नुकसान होण्यास सुरुवात होते. तर यापूर्वी पण आपण वांगी पिकाच्या पांढऱ्या माशीसाठी स्प्रे केला. आज पांढऱ्या माशीसाठी आणि प्लस कोळीसाठी असं एकत्रित आणि रस किडीसाठी म्हणजे ऑल ओव्हर सकिंग पेस्टसाठी आपण स्प्रे करतोय. तर त्यामध्ये काय केलं आपण, सुमिटोमो कंपनीचं रेकर घेतलंय आणि क्लॉथिडॉन ही क्लॉथ या म्हणणे ते एक अशी 2 औषधं आपण एकत्र मिक्स करून घेतल्यात. यामध्ये आपण रस किडी, पांढरी माशी आणि कोळी असं तिन्ही ते एकत्रितचं काम करणार आहे आपल्याला. आता क्लॉथिडॉन जे आहे साधारणपणे ते आपल्याला 1 लिटर पाण्यासाठी 0.5 ग्रॅम आणि सुमिटोमोचं रेकर जे आहे त्यामध्ये बिप्रोबेंजिन प्लस आसिफेट आहे, तर ते साधारणपणे 1 लिटर पाण्यासाठी 3 ग्रॅम 2 ते 3 ग्रॅम असं वापरले आपण. आणि सोबत स्टिकर असं दोन्हीचे एकत्र मिक्स करून स्प्रे केला. आपला स्प्रे चालू आहे. आणि शक्यतो पांढऱ्या माशीचा स्प्रे करताना आपण संध्याकाळच्या वेळेस करावा. कारण कसं असतं, फवारणी करताना पांढरी माशी झाडावरती उडून जाते आणि उडून गेल्यामुळे आपलं काय होतं, दिवसाचा स्प्रे केला सकाळ दिवस तर उडून जाऊन परत फवारणी झाली बसते, आपल्याला रिझल्ट येत नाही. संध्याकाळच्या टायमाला एवढा चान्स द्यायचा भेटत नाही. आणि आपण पाहू शकता संध्याकाळची मी फवारणी करतोय. साधारणपणे 6 वाजून गेले, तर 7 वाजता झाले, 6:30पर्यंत. तर मग संध्याकाळची स्प्रे करा जेणेकरून रिझल्ट चांगला आहे. या व्यतिरिक्त काय माहिती म्हटलं, काय समस्या आल्या तर नक्की कमेंट करा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.